लोक असतात. उद्या सावंत ते असते ना कॅम्पेन. चला सामना सुरू करण्यात येत आहे. सचिन शिंदे देखील व्यासपीठावर आहेत. चला दोन्ही संघाचे 12th मॅन कॉमेंट्री लक्षात हजर राहावे आणि पंचांना विनंती आहे सामना लवकरात लवकर सुरू करून घ्यावे. चला क्षेत्रकोनाची चला चला सार्थकेरांचे आलेले. चला आले. चला चला चालू करा. चला विशाल गोलंदाजी मार्फत आलेले आहेत सार्थकेरन डोंबिवली संघाकडून. विशाल प्रशांत आणि ओमकार. कॅप्टन आलाय ओमकार नॉन स्ट्राईकला. प्रशांत आहे स्ट्राईकला. विशाल प्रशांत स्ट्राईकला आहे. ओमकार विशाल विशाल म्हणजे मोठा. हॅलो हॅलो मॅच टेस्टिंग. हॅलो विशाल तो वळवळतोय माझ्या बाजूला. चला सामन्याला सुरुवात करण्यात यावी. हो पहिलाच चेंडू आणि इथं अपील तर जोरदार केलेले आहे. इथं रनआउटची संधी आहे पण इथं मात्र यशस्वी झाले. डीच्या स्वरूपात धाव मिळत आहे. धावसंख्येत बरोबर होती एक चेंडू एक धाव बिनबाद. चला दुसरा चेंडू सार्थकेला डोंबिवलीकडून घेऊन येतात. विशाल स्ट्राईकला येते. प्रशांत फुलटोच चेंडू होता. ओ प्रेक्षक तिथनं उठा प्रेक्षक. एक धाव ते घेतले प्रेक्षक. बॅटर राजापूर. एक धावसंख्येत भर 2 चेंडू 2 धावा. बेटर 11 राजापूर रत्नागिरीवरनं संघ आहे बॅटिंग साठी. स्ट्राईकला आहेत ते ओमकार. नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रशांत. गोलंदाजी मार्फत आहेत ते विशाल. सार्थकेला डोंबिवलीकडनं. तिसरा चेंडू ओमकार यांच्यासाठी. ओ निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतात आहेत विशाल. 3 चेंडू हाताळले 2च रन खर्च केले. चला परत एकदा चला अजून एक डॉट चेंडू आलेला आहे. निर्धाव चेंडू. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर धावा आहेत त्या 2 बिनबाद 2. इथे कुठे मोठा फटका मारायचा होता पण फटका बसला आणि इथं मात्र विकेटचा प्राधान्य मिळतोय तो ओमकार. कॅप्टन कुल बाद झालाय तो. बेटर 11
राजापूर रत्नागिरी संघाचा ओमकार बॅक टू पवेलियन. पाचवा चेंडूवर विकेटचं प्रतिदान झालेलं आहे. धावसंख्येत भर धावसंख्या 2-1 2-1. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातला. ओमकारची जागा भरून साठी काढण्यासाठी आलेला आहे तो परेश. परेश स्ट्राईकला आहेत ते परेश. गोलंदाजी मार्फत आहे ते विशाल. शेवटचा चेंडू परेशनला विशाल यांच्याकडून. परेशांनी टोलवलेला चेंडू जाते सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार षटकार. 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या संपले पहिल्या षटका संमतीनंतर 8 रन 1 गडी बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरा षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी करण्यात येत आहे ते अलंकार. सार्थक केलं डोंबिवलीकडनं. दुसरं शतक हाताळण्यासाठी येत आहेत ते अलंकार. अलंकार आणि स्ट्राईकला आहेत ते प्रशांत. नॉन स्ट्राईकला आहेत ते परेश. ओमकार म्हटलं कॅप्टन कुल 0वर आउट झालेला आहे खातं न खोलता. मोठा झटका भेटलाय तो. सार्थक 11 डोंबिवलीमध्ये आपल्याला कोपर गिरण्याचे कवलजीत रंधावा खेळताना दिसतात. 7 नंबरची जर्सी प्राधान्य केले त्यांनी. अलंकारांचा पहिलाच चेंडू प्रशांत त्यांना कड लागलेला चेंडू पण इथं मात्र जेल काय घेता आलेलं नाही. डॉट निर्धाव चेंडू. नाही झोपला ह्यो. अजूनही आहेत ना. अजून 4 खालचा लॉट बाकी आहे. आता ही जितन ना यांच्यातली डायरेक्ट जाईल चिठ्ठीमध्ये. चिठ्ठीमध्ये गेली. चिठ्ठीमध्ये गेली ना यांच्यातली. आता जो जिंकेल तो एक गेली. आता कोण आहे आरके आणि हे कोण ना. चला षटकातला दुसरा चेंडू. इथं फटका फसलेला आहे. मृणाल पडतोय पण मात्र इथं झेल मात्र सोडलेला आहे. प्रशांतला जिवंत भेटलेला आहे. 2 धावा तर घेतलेल्या आहेत. 2 धावसंख्येने धावसंख्येत भर होती ती 10 ही धावसंख्या. आवाज ऐक तो देत होता कॉल. आता यांची मॅच आहे ठेवायचं. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातला अलंकार यांचा सामना करण्याचा परत एकदा प्रशांत. ओ इथे मात्र परेशांनी चोरीची चुकी केली पण इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालेला आहे तो परेश. वाईट चेंडू वाईट प्लस विकेट. वाईट विकेट. 1 धावसंख्या परत येते 11 विकेट. परेशचा विकेट पडलेला आहे. परेशची जागा भरण्यासाठी येत आहे तो बॅट्समॅन. परेशची जागा भरून काढण्यासाठी बॅट्समॅन येत आहे तो राहुल. रोशन. प्रशांत त्यांना अलंकारांचा चेंडू दिलाय. चेंडू दिलाय सीमारेषे पार. 6 धावांसाठी बिग हिट षटकार. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाते ती 17 ही धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ संपलेला आतापर्यंत दुसऱ्या षटकातला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड धावा लागल्या त्या 17. 2 गडी बाद 17. चौथा चेंडू प्रशांत यांच्यासाठी परत एकदा हलकी शिक्कट लागले पण इथं मात्र निर्धाव चेंडू.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक. वाईड आहे ना. 5वा चेंडू प्रशांत यांच्यासाठी अलंकारांचा. कवलजीतनी सुंदर असं क्षेत्ररक्षण मात्र इथं मात्र धाव घेणं. ओ इथं मात्र पंच निर्णय कळवतील. इथं थ्रो तर फेकलेला कवलजीत यांनी. नॉट आउट चा डिसिजन दिलाय पंचांनी. कुठल्याच प्रकारे धाव आलेला नाही. निर्धाव चेंडू येऊ पण शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातला. सामना करतील ते परत एकदा प्रशांत. मारला ना. 17 धावसंख्या 2 गडी बाद. परत एकदा प्रशांतांनी टोललेला चेंडू अलंकार यांचा शेवटचा चेंडू. मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र येतोय बिग हिट. 6 रनसाठी षटकार. 6 धावसंख्येने धावसंख्या पुढे जाते ती 23 या आकड्यावर. धावसंख्येत भर 6 या धावसंख्येने शेवटचं शतक. हाणामारीचं शतक. राकेश बॉल गेला बघ तिकडं एच मध्ये. आला आला. शेवटचं शतक मृणाल. मागच्या सामन्याचा सामनावीर ठरलेला तो मृणाल. 1 षटक हाताळलं आणि फक्त 1च धाव खर्च केले यांनी मृणाल. चला मृणाल आल्यात गोलंदाजी मार्फत. संघासाठी 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मृणाल. मागच्या सामन्याचा सामनावीर. स्ट्राईकला इथे रोशन. रोशन ओ इथं पंचांनी मात्र हात खोलल्यात. पहिलाच चेंडू वाईट टाकलाय मृणाल यांनी. मृणाल यांनी पहिलाच चेंडू वाईट टाकलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावर. रोशन यांनी टोलेला चेंडू. इथं मात्र क्षेत्ररक्षण आहे आणि क्षेत्ररक्षणाने सुंदर असं झेल घेतलेला आहे. रोशन इज द बॅक टू पवेलियन. विकेट प्राप्त झालेला आहे. इथं ते सार्थ केले डोंबिवली संघाला. अजूनही 5 चेंडू शिल्लक. शेवटचं शतक. हाणामारीचं शतक 5 चेंडू मध्ये ठरेल. किशन स्ट्राईकला ते किशन. रोशनची जागा भरून काढण्यासाठी आलेले ते किशन. आता काय करूया काय करतात ते पाहूया आपल्या संघासाठी. चला परत एकदा सचिन शिंदे. अजून एक डॉट चेंडू टाकलेला आहे. कॅपॅसिटी आहे. गोलंदाज चांगला आहे मृणाल. चुनापट्टीचा खेळाडू आहे मृणाल. ओ काय गोलंदाजी टाकतोय. काय कट मारलं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना 1 धावसंख्या बरोबर होती ती 25 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. अजून 3 चेंडू शिल्लक. फक्त शेवटच्या या इनिंग मधले फक्त शेवटचे 3. फर्स्ट इनिंग मधले फक्त शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये स्कोर उभा करायचा आहे तुम्हाला. आता स्कोर झालेला आहे तुमचा 25. 3 गडी बाद. 3 चेंडू शिल्लक. पावसाळ्यात कुठे मॅच होती? पावसात पाटण तालुक्याचा तो बायकर मॅन आहे तो. पाटण तालुक्यात बायकर मॅन.
हा PDPL ला अशम बोत्रे बायकर मॅन बोल तू पहिली बाईक चालत भेटली एक धावने धावसंख्येत भर होती ती 2600 आकड्यावर. 2 चेंडू शिल्लक. बायकर मॅन पाटण तालुक्याचा कोण प्रशांत बोत्रे तो खेळतोय तो स्ट्रायकरला आहे तो प्रशांत भोपरे. डावकुरा फलंदाज आहे तो पाटण तालुक्याचा. बायकर मॅन बोल तू पाटण तालुक्याचा बायकरमॅन आहे तो प्रशांत. डावकुरा फलंदाज आहे तो. गुलमोहर भोत्रेवाडीचा खेळाडू आहे तो. मॅन फ्रॉम गुलमोहर भोत्रेवाडी. बायकर मॅन प्रशांत इन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्फत आहे ते मृणाल चुनाभट्टीचा. तो देखील तितकाच तरफदार मागच्या सामन्याचा सामनावीर गोलंदाज मृणाल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू. मृणाल की प्रशांत. मृणाल गोलंदाज सज्ज. प्रशांतांना कुठ्यात हात खोलू देण्याचा प्रयत्न करू देत नाहीत मृणाल. मग अशी किसन याला असंच केलं एकही हात खोलू देत नव्हते. फलंदाजांना कुठलीच दिशा समजू देत नाहीत मृणाल. शेवटचा चेंडू या षटकातला. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू देखील गेलाय डी डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. 27 धावा. 28 टू विन. 18 चेंडू 28. सार्थ केले डोंबिवली संघाला बनवायच्या 28. 18 चेंडू. सार्थक 11 टॉस 11 येत आहेत ना. सार्थक 11च आहेत टॉसला. सार्थक मृणालने किती धावा दिले ना मागच्या वेळी? 4 रन दिले. 2 ओव्हर 23 सार्थक थांबला. डोंबिवली चला बरोबर ना. चला यानंतर होणारा सामना श्री साई आरके वर्सेस कामोटे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे समोरासमोर साक्षात संपर्क साधावा. श्री साई आरके वर्सेस कामोटे. कामोटे वर्सेस श्री साई आरके. दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधावा. राकेश दास. राकेश दास कुठं आहे? राकेश दास त्वरित कॉमेंट्री कक्षात आहे. राकेश दास. कवलची 3 स्ट्राईक. ओ इथं मात्र गच्चा क्षेत्ररक्षण पण इथं मात्र कट्ट्यामुळे बॉल आलेला आहे तो. एक चेंडू 2 धावा. कवलजीत रन परत एकदा विकेट केलेला चेंडू. चेंडू जाते सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटकार. 2 चेंडू 8 धावा.
सार्थक 11 डोंबिवली फलंदाजी करण्यासाठी सलामीला आले ते कवलजीत सिंग रंधावा. मॅन फ्रॉम कोपरगिरणे 11 संघाचे खेळाडू होते. 16 चेंडूत फक्त 20 धावाची आवश्यकता. हो काय चेंडू हाताळलाय. गोलंदाज रोशन पण धावसंख्या 1 बर. धावसंख्या पुढे सरकते 1 9 आकड्यावर. राकेश दास हो राहुल यांनी ठेवलं चेंडू मात्र इथं चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण इथं मात्र झेलबाद होतात. राहुल यांचा विकेट पडलेला आहे. तू कशाला टेन्शन घेतो. विकेट पडलेला इथं राहुलचा. चार चेंडू नंतर धावसंख्या 9 एक गडी बाद 9. बॅटिंग मार्फत आले ते कॅप्टन कुल चंदन. न्यू बॅट्समॅन चंदन यांनी खेळून काढलेला चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी लॉंग ऑनला मारलेला आहे चौकार. धावसंख्येत वर 4 ने 13. 5 चेंडू 13 धावा. रोशन यांचा शेवटचा चेंडू इथं 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या बाहेर होतात पण क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षकच बनत राहतील. चेंडूने मात्र रेस जिंकलेले आहे. सीमा पार चौकार. धावसंख्येवर धावसंख्या जाऊन गेली 17 या धावसंख्या. आता येणारे असतील चेंडू 12 आणि धावसंख्या असतील ते 11. 12 चेंडू 11 धावांची गरज असेल ते सार्थक 11 डोंबिवली संघाला. कुठेतरी बेटर 11 राजापुरी मॅन फ्रॉम रत्नागिरी संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसत आहे आपल्याला. 12 चेंडू 11 धावांची गरज. 12 बॉल 11. स्ट्राईकला ते कवलजीत सिंग रंधावा आणि नॉन स्ट्राईकला ते कॅप्टन कुल चंदन. अज्जू बाईक उधरी लगा. गोलंदाजी मार्फत आलेले आहेत ते यश. सामना करते कवलजीत सिंग रंधावा. पहिलाच चेंडू फिरकवला मोठा फटका मारत होता पण इथं मात्र चेंडू जातोय डीच्या स्वरूपात 1 धावासाठी पडला. धावसंख्येवर धावसंख्या जाऊन उपस्थिती 18 या आकड्यावर. 11 चेंडू 10 रनची आवश्यकता. चेंडू मैदानात दाखल करा. चेंडू बाहेरचा चेंडू आतमध्ये टाका मैदानात. कवलजी त्यांना ओ काय एकाच धावावर समाधान मानायला लागेल ते कवलजी त्यांना. धावसंख्येवर धावसंख्या जाऊन उपस्थिती 19 आकड्यावर.
मॅचीचा बॉल आलेला तो. ओ इथं चंदन यांचा पण इथं मात्र झेल मात्र सुटलेला आहे. इथे 1 रन पूर्ण, दुसऱ्या धावाची प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण, 2 धावा पूर्ण. 3 चेंडू दुसऱ्या षटकातले संपले. धावसंख्या स्कोअरवर लागलेले तो 21. आता इन मेन चेंडू आहेत ते 9 आणि जिंकण्यासाठी रन पाहिजेत ते 7. 9 चेंडू 7 धावा. ओ चंदन यांनी भिरकावून दिले, मात्र क्षेत्ररक्षण आहे त्याच्या खाली. इथं मात्र सुंदर असं जेल. चंदन बॅक टू पवेलियन. विकेटच्या दुसरा हादरा लागतोय तो चंदनच्या स्वरूपात, कॅप्टन कूलच्या स्वरूपात. शेव दुसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. 8 चेंडू. न्यूजीलैंड ने टॉस जीत के बल्लेबाजी का फैसला ले लिया है और अपने इंडिया को गेंदबाजी करने गए. आशिक ना फाइनल अभी चालू होगा आधे घंटे में. अभी टॉस उड़ाई, न्यूजीलैंड ने बल्लेबाजी ली है. बल्लेबाजी फर्स्ट और इंडिया इज गेंदबाज. तशीच आता इथं काहीतरी शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ओ इथं रिव्हर्स मारण्याचा पटका होता आशिक यांचा. 2 धावा. आशिक मगाशीच आशिक यांनी ऑगस्टच्याच मॅच मध्ये आशिक यांनी जसे बोलत होते चेंडू माझा आशिक की मी चेंडूचा आशिक, तसेच 2 षटकार लगावले. आता धावा इनमिन पाहिजेत त्या 5 आणि चेंडू आहेत ते 8. तसाच आता परत एकदा परत षटकार. या माझा बॉलच आशिक झालाय. बॅटीवर आला की डायरेक्ट 6च जातो. डायरेक्ट आशिक यांचा 6 मारून सामना जिंकलेला आहे तो सार्थ केले डोंबिवली संघाने. हार्डलक टीम बेटर 11 राजापूर रत्नागिरीवर ना संघ इथं नवी मुंबईमध्ये खेळण्यासाठी आला घनसोलीमध्ये. हार्डलक टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन सार्थ केले डोंबिवली संघ. आणि या सामन्याचा सामनावीर आहे तो या सामन्याचा सामनावीर आहे तो श्री साई आरके वर्सेस कामटे. दोन्ही संघांना विनंती लवकरात लवकर टॉस उडवण्यासाठी यावे. श्री साई आरके वर्सेस कामटे आणि या संघात आत्ताच्या सामन्याचा सामनावीर आहे तो सार्थक 11. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर घेऊन येत आहोत आपण. श्री साई आरके वर्सेस आचार्य 11 टाका. नेक्स्ट मॅच श्री साई आरके वर्सेस आचल 11 टाका.